हळद उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन सध्या सुरू आहे आणि हळदीचे दर पडले, त्यामुळे शेतकरी आता आक्रमक झालेत। विक्रीसाठी आणलेली हळद पेटवून दिली आहे, निषेध करण्यात येतोय। व्यापाऱ्यांच्या मनमानी विरोधात हा शेतकऱ्यांचा एल्गार आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये व्यापाऱ्यांनी हळदीचे दर पाडलेत, त्यामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली। सेनगाव गोरेगाव राज्य महामार्गावर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली ही हळद पेटवून निषेध व्यक्त केलाय। हिंगोली जिल्ह्यामध्ये बाजारपेठांमध्ये हळदीच्या दरात अचानक घसरण झाली आणि त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि व्यापाऱ्यांच्या मनमानी विरोधात क्रांतिकारी संघटनेनं हे आंदोलन केलंय। 8 दिवसांपूर्वी हळदीच्या बाजारामध्ये हळदीला 16 ते 17 हजार रुपये क्विंटल असा भाव मिळत होता, मात्र काही प्रमाणात आवक वाढताच दरामध्ये कमी आणली आणि 11 ते 12 हजारांवर आता हे दर आले। मुळातच या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या हळदीकडे महाराष्ट्र सरकार लक्ष द्यायला तयार नाही। आमच्या हिंगोलीमध्ये मार्केट कमिटीमध्ये जे 18,000 रुपयाची विकणारी हळद केवळ आणि केवळ 12,000 रुपयामध्ये व्यापारी खरेदी करत आहेत। अरे आम्ही तर हाताच्या फोडाप्रमाणे आमचं पीक जपलं, अनंत कष्ट केले, आमच्या नाकाच्या शेंड्याचा घाम आणखी वेगळ्या जागेवर लागला, त्याचा आम्ही कष्ट केले, हळद पिवळी केली आणि हे हळद काळी करण्याचं काम इथले व्यापारी करत आहेत, शेतकऱ्यांचे पाय फासाकडे नेण्याचं काम करत आहेत। तर हळदीचे दर पडल्यामुळे अशा प्रकारे संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर हळदीची ही गोणी आणली आणि हळद जाळली आणि व्यापाऱ्यांच्या मनमानीचा त्यांनी निषेध केला।